समर्थ मला इथं मदत करू लागतोय, तर ओलं नारळ, अद्रक आणि लसूण बारीक करून देते भाजी बनवायला. आणि बघा ना कसं त्याची बनवायचं हे चाललंय. तर एवढं कामसुद्धा त्याला करायला खूप आवडतं. आणि त्यानंतर मग मी भाजीला फोडणी टाकली आणि लगेच छान अशी लाईट आली म्हणून शेगडीवरती चपात्या बनवायला सुरुवात केली. तर गावाकडलं सकाळचं मॉर्निंग रुटीन आहे बरं का हे. आणि हा व्हिडिओ आहे 22 तारखेचा. टम अशी माझी चपाती फुगलेली आहे. मी आणि समर्थने घरातली सगळी कामं आवरून घेतली. त्याने देवपूजा केली, मी स्वयंपाक बनवला, त्याने अद्रक लसूण बारीक करून दिलं, मी फोडणी टाकली आणि नंतर आम्ही आलो बघा आंब्याच्या झाडाखाली डाळिंबाची कलमं कट करण्यासाठी. तर शनिवार रविवार फुल आम्हाला रोपं बनवायचं काम चालू आहे. तर याच्यामुळे मोठे ब्लॉग अपलोड केलेले आहेत. खाली ट्रायंगलवर देते, तिथून तुम्ही बघू शकता की आमचं गावाकडलं कामाचं रुटीन, शेतातले काम आम्ही काय काय करतो. तर आहोंला मदत म्हणून आम्ही हे सगळं करू लागतो. आणि जरी कामाला गडी लावले तर हे काम का गड्यांना जमत नाही, कारण हे कधीच काम नसतं. हे आम्हाला कसं नर्सरी असल्यामुळं 4-5 वर्षाची आमची प्रॅक्टिस आहे, त्यामुळे छान असं मला जमतं. त्यानंतर रोपं कट करून झाले. आता दिवस मावळला होता, मोटर चालू केली, एकदा सगळं पाणी ते भरून घेतलं. त्यानंतर सगळं खोबरे आंबा, केशर आंबा, पेरू सगळ्या झाडाला मी पैप पाणी हे केलं. आणि परत कुठलं पाणी ते भरून झालं, परत आहोनी वट्यावरती आणखीन गुट्ट्या आणून टाकल्या. म्हणजे हे डाळिंबाच्या झाडाला बांधलेले कलम आहेत, तर याची पूर्ण पानं आम्हाला काढायचं आहे. त्यानंतर त्याच्या समर्थसुद्धा बघा कॅरेटवरती बसलाय छोटी कात्री घेऊन, त्यालाही छान असं जमतं. आणि परत ह्याच्या गुट्ट्या कट करायच्या आणि मग कॅरीबॅग हे. तर मी डिटेल ब्लॉगमध्ये आम्ही हे कसं काढतो, परत ह्याचे रोपं कसे लावतात, हा सगळा मी अपलोड केलेला आहे चॅनलवरती. गावाकडलं सगळं दिवसभराचं रुटीन काम हेच तर माझं डेली ब्लॉगमध्ये मी दाखवत असते. संध्याकाळचं जेवण केलं. आहो, नंदबाई, मी, समर्थ. लाडू काय झोपला, तर आम्ही चौघांना रात्री 10:30 वाजेपर्यंत